स्टोरी टेलिंग राजा विक्रमादित्याची गोष्ट. प्राचीन भारतात उज्जयिनी, सध्याची उज्जैन, नावाचे एक समृद्ध आणि शक्तिशाली राज्य होते. या राज्यावर राजा विक्रमादित्य यांचे शासन होते, ज्यांची गणना इतिहासातील सर्वात न्यायप्रिय, शूर आणि दानशूर राजांमध्ये केली जाते. विक्रमादित्य केवळ एक महान योद्धाच नव्हते, तर ते कला, साहित्य आणि ज्ञानाचेही संरक्षक होते. त्यांच्या दरबारात नवरत्ने म्हणजे महान विद्वान आणि कलाकार होते, जे त्यांच्या प्रसिद्धीचे कारण ठरले. विक्रमादित्यांचा न्याय इतका प्रसिद्ध होता की दूरदूरच्या राज्यांमधून लोक आपले वाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. ते प्रत्येक प्रकरण शांतपणे ऐकत आणि कोणताही पक्षपात न करता त्वरित न्याय देत. त्यांच्यासाठी प्रजेचे कल्याण ही सर्वात मोठी चिंता होती आणि सामान्य लोकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी ते अनेकदा वेश बदलून शहरात फिरत असत. एकदा असे झाले की राज्यातील एक गरीब शेतकरी त्याच्या श्रीमंत शेजाऱ्यामुळे खूप त्रस्त झाला होता. त्या श्रीमंत शेजाऱ्याने शेतकऱ्याची जमीन बळकावली होती आणि त्याला बेघर केले होते. शेतकऱ्याने अनेक स्थानिक अधिकाऱ्यांकडे मदत मागितली, पण श्रीमंत शेजाऱ्याच्या प्रभावामुळे त्याला कुठेही न्याय मिळाला नाही. हार मानून तो शेतकरी राजा विक्रमादित्याच्या दरबारात पोहोचला. विक्रमादित्यांनी त्याची संपूर्ण कहाणी लक्षपूर्वक ऐकली. श्रीमंत शेजाऱ्यानेही आपली बाजू मांडली आणि अनेक खोटे साक्षीदार उभे केले. कागदपत्रे आणि साक्षीदार दोन्ही श्रीमंताच्या बाजूने असल्याने प्रकरण थोडे गुंतागुंतीचे होते. पण राजा विक्रमादित्य त्यांच्या दूरदृष्टीसाठी आणि न्यायाच्या सखोल समजेसाठी ओळखले जात होते. त्यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले आणि मग एक अनपेक्षित निर्णय दिला. ते म्हणाले, न्याय केवळ कागदपत्रे किंवा साक्षीदारांवर आधारित असू शकत नाही. ही जमीन स्वतः सांगेल की तिचा खरा मालक कोण आहे. दुसऱ्या दिवशी राजा त्या दोघांनाही वादग्रस्त जमिनीवर घेऊन गेले आणि ती जमीन खणण्याचा आदेश दिला. जेव्हा जमीन खणली गेली तेव्हा एका मातीच्या भांड्यात सोन्याची नाणी मिळाली. विक्रमादित्यांनी शेतकऱ्याला विचारले की हे धन कोणाचे आहे. शेतकऱ्याने लगेच सांगितलं, महाराज, हे धन माझे नाही, मला फक्त माझी जमीन परत हवी आहे. त्यानंतर त्यांनी श्रीमंत शेजाऱ्याला विचारले आणि त्याने लोभापायी सांगितले, हे माझे धन आहे, मी ते इथे लपवले होते. हे ऐकताच विक्रमादित्यांनी सत्य ओळखले. ते म्हणाले, जर हे तुझे धन असेल तर जमीन तुझी असू शकत नाही, कारण एक प्रामाणिक शेतकरी कधीही जमिनीत लपवलेले धन स्वतःचे म्हणून सांगणार नाही. हे धन नक्कीच जमिनीचे मूळ मालकाचे असले पाहिजे आणि खरा मालक तोच आहे ज्याने यावर आपला दावा केला नाही. न्याय झाला. राजाने श्रीमंत शेजाऱ्याला त्याच्या फसवणुकीबद्दल शिक्षा केली आणि शेतकऱ्याला त्याची जमीन आणि ते सर्व धन दोन्ही दिले. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की राजा विक्रमादित्याच्या राज्यात अन्यायाला कोणतीही जागा नव्हती. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि निष्पक्षपातीपणाने त्यांना महान राजा ही पदवी मिळवून दिली आणि त्यांची कथा युगोयुगे अमर झाली. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.